नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. मुख्यमंत्री साहेबांकडून सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी बहिणीसाठी झालेली आहे. सर्वच बहिणी आज या ठिकाणी खुश झाल्या आहे, कारण की बहिणींना ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आज बहिणींसाठी आलेली आहे. तर बहिणींनो, जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. संपूर्ण माहिती समजून सांगतो. पण सर्वात अगोदर ज्या बहिणी व्हिडिओवर नवीन असतील त्या बहिणींनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्यायचे आहे, कारण बहिणींनो आजच हा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आणि जर बहिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करा आणि ताबडतोब सर्व बहिणींनी फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक भारतीय महिलांना आत्तापर्यंत झालेला आहे. काही लाभार्थी महिलांना ह्यामध्ये काही अडचणीसुद्धा आलेल्या होत्या. काहींना लाडक्या बहिणींसाठी ई-KYC या ठिकाणी करता आली नव्हती, म्हणून पुन्हा ई-KYC करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. आता जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच अशा बहुतेक बहिणी होत्या की ज्या बहिणींनी KYCमध्ये चुकीच्या ठिकाणी KYC केली होती आणि भरपूर ठिकाणी चुका त्यांनी केलेल्या होत्या. त्यामुळे सरकारने काय केलं तर त्या बहिणींना 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे. तर किती बहिणींनी KYC केली कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे, आणि ज्या बहिणीची KYC झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. कारण ज्या बहिणीची KYC झालेली आहे तर त्या बहिणींना लगेच पैसे पाठवले जात आहे. ज्यांची KYC झाली नाही त्यांची KYC फ्रीमध्ये करून दिली जात आहे आणि मग त्यांना पैसे पाठवले जात आहे. फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की तुमची KYC झाली की नाही. आता बघा, ज्या महिलांनी आत्तापर्यंत ई-KYC पूर्ण केलेली त्यांना पुढील हप्ता बँकेमध्ये कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. यावर महिला व बालकल्याण विभागाच्या नव्या स्पष्टीकरणामुळे आता महिलांना लाभार्थ्यांमध्ये संभ्रम वाढलेला आहे. त्याचं कारण असं आहे की लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याने महिलांना स्वावलंबी बनवणं तसेच कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं हा योजनेमागचा उद्देश होता. पण लाभ वितरणाच्या प्रक्रियेमध्ये ई-KYC अनिवार्य असल्यामुळे महिलांना याचा लाभ घेता येत नाही आहे. याचे कारण प्रशासकीय मान्यतेच्या अटी. त्यामुळे अनेक महिलांचे जे हप्ते ते रखडलेले आहेत. अशा बहुतेक बहिणी की ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे, अशा बहुतेक बहिणी आहे की ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. तर कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला डिसेंबरचे पैसे आले की नाही, किंवा नोव्हेंबरचे पैसे आले की नाही. जर का तुम्हाला डिसेंबरचे पैसे आले नसेल तर सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे. आणि जर का तुम्हाला पैसे आले असतील तर लिहून पाठवा की सर मला पैसे आलेले. फक्त तुम्हाला लिहून पाठवायचे की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे, सर मला डिसेंबरचे पैसे आलेले आहे. त्यानुसार तुम्हाला पैसे पाठवले जातील. कारण ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींना त्यांचे रखडलेले हप्तेसुद्धा पाठवले जाणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता बघा, राज्य शासनाने हा लाभ इतरांपर्यंत पोहोचावा आणि इतर बनावट अर्ज थांबवण्यासाठी ई-KYC प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामध्ये महिला लाभार्थ्यांचा सुद्धा आधार क्रमांक, बँकेचे खाते, मोबाईल क्रमांक याची पडताळणी केली जात आहे KYC करताना. मात्र ही प्रोसेस करताना ग्रामीण भागामध्ये अडचणी येत आहेत. त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे, तांत्रिक त्रुटी आहे, नंतर आधार बँक लिंक नसणे, OTPमध्ये अडथळे, अशा अनेक अडचणींमुळे महिला अडकीने नाराज झाल्याच्या चित्र पाहायला मिळते आहे. याच्या पार्श्वभूमीवर ई-KYCची मुदत वाढवण्यात आलेली आहे. याचा शेवट 31 मार्च असणार आहे. म्हणजेच 31 मार्चपर्यंत तुम्ही KYC करू शकता. तर ज्या बहिणी KYC करतील त्याच बहिणींना आता जानेवारीचे 1500 रुपये जमा होणार आहे. ज्या बहिणी KYC करणार नाही त्यांना पैसे मिळणार नाही आहे. तर बहिणीनं तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. ज्यांची KYC झाली असेल त्यांना लगेच उद्यापासून पैसे पाठवले जाणार आहे. तर ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले, त्यांना लगेच 1500 रुपये पाठवले जातील जानेवारी महिन्याचे. आणि ज्यांना आले नसेल डिसेंबरचा त्यांनी पाठवा की सर मला आलेलं नाही आहे, तर त्या बहिणींना टोटल 4500 रुपये मिळणार आहे. तर ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर होती. तर बहिणींनो, ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.